नमस्कार मंडळी, लर्न विथ चेतना चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे समजून घेतलं. आता आपण एक पाऊल पुढे जाऊया. तुम्ही कधी मोठ्या मॉलमध्ये गेलायत का? तिथे गेल्यानंतर डोकं चक्रावून जातं. काय बघू काय घेऊ समजत नाही. डिजिटल मार्केटिंगचं देखील तसंच काहीसं आहे. कोणी सांगतं मेटा ऍड शिका, कोणी सांगतं गुगल ऍड शिका, कोणी सांगतं एसईओ शिका, कोणी म्हणतं व्हॉट्सअप मार्केटिंग करा आणि तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता की सुरुवात नक्की करायची कुठून आणि तुमच्यासाठी नक्की योग्य काय आहे. डोंट वरी, आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं क्लिअर होणार आहे. डिजिटल मार्केटिंगचे सगळे पर्याय आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि तुम्ही पहिली सुरुवात कुठून करायची, कोणत्या प्रकार आधी शिकायचा तुमच्या गरजेनुसार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आधी एक गोष्ट सांगते, डिजिटल मार्केटिंग ही एक अम्ब्रेला टर्म आहे. त्याच्या अंडर अनेक प्रकार येतात आणि बऱ्याच वेळा ते प्रकार खूप कन्फ्युजिंग सुद्धा असतात, कारण आपल्याला माहित नसतं आपल्यासाठी योग्य मार्केटिंग किंवा आपल्याला नक्की काय शिकायचं आहे. सो आज आपण बघणार आहोत डिजिटल मार्केटिंगचे 7 प्रकार आणि कोणासाठी कोणता पर्याय किंवा कोणता ऑप्शन योग्य आहे. पहिला प्रकार सोशल मीडिया मार्केटिंग. याच्यामध्ये आपण फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन, यूट्यूब या सर्व प्लॅटफॉर्मवर आपण कॉन्टेंट बनवून टाकतो. याने आपण योग्य लोकांपर्यंत पोहोचतो, आपल्या प्रोडक्टशी किंवा आपल्या सर्व्हिसेसशी लोकांना ओळख करून देतो. फॉर एक्झाम्पल, तुमचा लोणचे बनवण्याचा घरगुती बिझनेस आहे. त्यासाठी तुम्ही सोशल मीडिया सुरू केलं, त्याच्यावर तुम्ही लोणचं बनवण्याची तुमची प्रोसेस काय, त्यासाठी रॉ मटेरियल कुठून आणताय, तुम्ही कसे बनवताय, मसाले कोणते वापरताय, त्याची पॅकेजिंग कशी करताय, तुमच्या लोणच्यांबद्दल लोकांचा फीडबॅक काय, हे सगळं तुम्ही सोशल मीडियावर टाकायला सुरू करता. हा आहे ऑर्गॅनिक मार्केटिंगचा पार्ट. ओके. आणि याच्यामुळे लोकांमध्ये तुमच्या ब्रँडविषयी अवेअरनेस पसरतो, तुमच्या ब्रँडवर लोकांचा विश्वास बसायला सुरुवात होतो, कारण लोक दुसऱ्यांचे टेस्टिमोनियल्स ऐकतात. तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी त्यांना तुमच्या टेस्टिमोनियल्सच्या मार्फत कळते. हे झालं सोशल मीडिया मार्केटिंग. तर हे कोणासाठी बेस्ट आहे? जर तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर असाल, ब्रँड बिल्डिंग करत असाल, तुम्हाला तुमचा ब्रँड किंवा तुमचं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, लोकांमध्ये अवेअरनेस आणायचा आहे, तुमच्या ब्रँडला एक आयडेंटिटी मिळवून द्यायची आहे, तर अशा वेळी तुम्हाला ऑर्गॅनिक मार्केटिंग म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये पण अजून एक प्रकार येतो, तो पेड ॲड मार्केटिंग. त्याला परफॉर्मन्स मार्केटिंग सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये येतं गुगल ॲड्स, मेटा ॲड्स. याच्यामध्ये तुम्हाला पैसे खर्च करून तुमची ॲड दाखवावी लागते. याबद्दल आपण पुढे जाणून घेणार आहोत. प्लस तुम्ही जर कॉन्टेंट क्रिएटर किंवा एज्युकेटर आहात, तुम्ही कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, तर त्याविषयी कॉन्टेंट करणं हे तुम्हाला जास्त ROI देईल, म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. SEO हे नाव तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही गुगलवर सर्च केलं बेस्ट डॉक्टर इन पुणे आणि तेव्हा तुम्हाला 2-3 रिझल्ट्स आले. जे पहिले 3 रिझल्ट येतात त्याच्यावर जास्त क्लिक केले जातात. तर हे पहिल्या 3 मध्ये कसे आले? तर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर काम केलं. वेबसाईटवर काम केलं म्हणजेच त्यांनी त्याचा SEO इम्प्रूव्ह केला. SEO मध्ये येतं प्रॉपर क्वालिटी कॉन्टेंट लिहिणं, कीवर्ड्स यूज करणं, तुमच्या वेबसाईटचं स्पीड मेंटेन ठेवणं. पण आजच्या काळात जर तुम्हाला तुमची वेबसाईट रँक करायची असेल तर फक्त SEO करून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे LLMO, AEO आणि GEO ऑल्सो. थांबा, डोक्यावरून गेलं असेल तर घाबरू नका. पुढच्या भागामध्ये याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. SEOचा सर्वात मोठा फायदा काय आहे माहिती? की ते मोफत आहे. हो, पण त्यामुळे त्याला वेळ देखील लागतो. तुम्हाला जर तुमची वेबसाईट रँक करायची असेल तर त्याला 4 ते 6 महिने लागू शकतात. तर हे SEO कोणासाठी उपयुक्त आहे? ज्यांची स्वतःची वेबसाईट आहे, प्रोडक्ट शोकेस करण्यासाठी किंवा सर्व्हिस सेल करण्यासाठी. त्यांनी वेबसाईट प्रॉपर रँक होण्यासाठी SEO करणं किंवा बाकीचे जे आपण आज गोष्टी प्रकार पाहिले, AEO, LLMO या सर्व गोष्टी करणे खूप जास्त गरजेचं आहे. प्लस जर तुम्हाला ऑर्गॅनिक ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवर हवं असेल, तेही कायमस्वरूपीचं, तर तुम्हाला SEO मध्ये वेळ आणि स्ट्रॅटेजी याची इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे. तिसरा सर्वात इम्पॉर्टंट आणि सगळ्यांचा फेवरेट प्रकार पेड मार्केटिंग. याच्यामध्ये येतात गुगल ॲड्स आणि मेटा ॲड्स. पहिलं मेटा ॲड. मेटा ॲडमध्ये येतात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपण स्क्रोल करताना दिसणाऱ्या स्पॉन्सर्ड ॲड्स. मेटा ॲड्सचा एक फायदा हा की मेटा ॲड्स तुम्हाला प्रिसाइजली टार्गेट करून रन करता येतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सांगितलेल्या एज ग्रुपमध्ये, तुम्ही सांगितलेल्या सिटीजमध्ये, तुम्ही निवडलेल्या इंटरेस्टमधले लोक तुम्हाला तुमच्या ॲडसाठी टार्गेट करता येतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पुण्यामधल्या 25 ते 40 वयोगटातल्या महिलांना तुमच्या साडी बिझनेससाठी प्रिसाइजली टार्गेट करता येऊ शकतं. इथे तुम्ही त्यांचा एज ग्रुप,
त्यांचे आवडीनिवडी, जेणेकरून ते तुमचे कस्टमर्स म्हणून लवकर कन्वर्ट होईल, हे टार्गेट करता येतं. सो मेटा ॲडमध्ये प्रिसाईज टार्गेटिंग करता येते. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे गुगल ॲड्स. गुगल ॲड्स म्हणजे काय? जेव्हा तुम्ही गुगलवर सर्च करून वरती जे पहिले 3 रिझल्ट येतात स्पॉन्सर म्हणून, ते आहे गुगल ॲड्स. अशा वेळी तुम्ही कस्टमर्सना शोधत नसता, तर कस्टमर तुम्हाला शोधतं. हेच मेटा ॲड्समध्ये त्या लोकांना कदाचित त्यावेळी त्या सर्व्हिसची किंवा त्या प्रोडक्टची गरज नसते, पण तुम्ही त्यांना ॲज अ पोटेन्शियल कस्टमर म्हणून रीच आउट करता. हाच आहे गुगल ॲड्स आणि मेटा ॲड्समधला फरक. गुगल ॲड्स असो किंवा मेटा ॲड्स दोन्हीही तेवढेच पॉवरफुल आहे, पण त्यांचा योग्य जागी वापर करणं त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. ते कसं आपण पुढच्या एपिसोड्समध्ये पाहणार आहोत. पेड ॲड्सचा फायदा काय, तर तुम्हाला ॲड रन केल्यापासून काही तासातच लीड्स येण्यासाठी सुरुवात होते. आणि तोटा हा की तुम्हाला तुमचे पैसे खर्च करावे लागतात, डेली बजेट लावावं लागतं. मेटा ॲड्स असो किंवा गुगल ॲड्स, आणि मेटा ॲड्सपेक्षा गुगल ॲड्स ह्या जास्त महाग सुद्धा असतात. आणि हो, जाहिरात बंद केली की तुमच्या अकाउंट वेबसाईटवरचं जे आलेलं ट्रॅफिक किंवा येणारं ट्रॅफिक ते देखील बंद होतं. चौथा प्रकार कॉन्टेंट मार्केटिंग. कॉन्टेंट इज अ किंग हे तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल. कॉन्टेंट मार्केटिंग म्हणजे लोकांना उपयुक्त असं कॉन्टेंट, व्हॅल्यू मिळणारं कॉन्टेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. यामध्ये येतात यूट्यूब व्हिडिओज, इंस्टाग्राम रील्स, तुमच्या पोस्ट, तुमचे ब्लॉग्स, पॉडकास्ट, इन्फोग्राफ्स, सगळं काही. या सगळ्यातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता. तुमचं स्वतःवर किंवा तुमच्या ब्रँडवर लोकांनी विश्वास ठेवावा असं तुम्हाला जर वाटत असेल, तर कॉन्टेंट करणं तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही सध्या पाहिलं असेल, खूप सारे फाउंडर्स किंवा ओनर स्वतःचा ब्रँड रिप्रेझेंट करतात, स्वतःच्या ब्रँडविषयी व्हिडिओज बनवत आहेत, रील्स बनवत आहेत, कारण त्यांना त्यांच्या ब्रँडबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस प्लस ट्रस्ट मिळवायचा आहे. आता मी जो हा व्हिडिओ तुमच्या समोर करते तो देखील कॉन्टेंट मार्केटिंगचाच एक पार्ट आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, चॅनलला सबस्क्राईब केलं, तुम्ही या सिरीजसाठी फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्ससाठी देखील कमिटमेंट शो केली, आणि हीच आहे कॉन्टेंट मार्केटिंगची पॉवर. पाचवा प्रकार ईमेल मार्केटिंग. ईमेल, आजच्या जमान्यात ईमेल कोण वाचतं असं वाटतं ना, पण मी एक गोष्ट सांगू इच्छिते, डिजिटल मार्केटिंगमध्ये ईमेल मार्केटिंग अजूनही तेवढंच पॉवरफुल आहे आणि स्ट्रॉंग ROI देखील देतं. ईमेल मार्केटिंग कसं वर्क करतं मी सांगते. तुम्ही एका वेबसाईटला गेला, तिथे फ्री ई-बुक डाउनलोड करण्यासाठी तुम्ही तुमचा ईमेल दिला. आता त्या कंपनीकडे किंवा त्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे तुमचा ईमेल आला. सो आता तो त्याचे नवीन आलेलं कलेक्शन, त्याचे सेल्स किंवा जी पण काही अनाउन्समेंट असेल ते ईमेल थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आणि ऑलरेडी तुम्ही त्याच्या वेबसाईटवर काही ना काही इंटरॅक्शन केलेली आहे, म्हणून तुम्हाला त्याची आयडेंटिटी देखील लवकर समजणार. कोणासाठी उपयुक्त आहे? ई-कॉमर्स वेबसाईट, कोचेस, कोचिंग क्लासेस, ज्यांना कस्टमर सोबत लॉंग टर्म रिलेशनशिप कंटिन्यू ठेवायची आहे. सहावा आणि सर्वात इम्पॉर्टंट प्रकार आहे व्हॉट्सअप मार्केटिंग. आपल्या इंडियासाठी आणि महाराष्ट्रासाठी देखील हे सर्वात जास्त पॉवरफुल असं मार्केटिंगचं टूल आहे. इंडियामध्ये 500 मिलियनपेक्षा जास्त लोक व्हॉट्सअप यूज करतात, आणि व्हॉट्सअप मेसेजेसचा ओपनिंग रेट हा 90% आहे, आणि हाच ईमेलचा 20%. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल व्हॉट्सअप मार्केटिंग हे किती इम्पॉर्टंट आहे, पण तेवढंच अंडररेटेड देखील. व्हॉट्सअप मार्केटिंगचे 2 प्रकार आहेत. फर्स्ट, ब्रॉडकास्ट. याच्यामध्ये तुम्ही ब्रॉडकास्ट करता, ते फ्री ऑफ कॉस्ट पण मर्यादित असतं. सेकंड, व्हॉट्सअप API. व्हॉट्सअप बिझनेस API थ्रू आपण ऑटोमेटेड मेसेजेस, चॅटबोट्स, बल्क मेसेजेस, बिझनेससाठी हे सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. हे सर्व आपल्याला व्हॉट्सअप बिझनेस API थ्रू करता येतं. उदाहरण सांगते, तुमचं एक कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, तुमची एक नवीन बॅच सुरू होतीये. तुम्ही एका वेळी 5,000 लोकांना सोबत मेसेज पाठवू शकता. तर हे व्हॉट्सअप API कोणासाठी उपयुक्त आहे? बिझनेस ओनरसाठी, ज्यांना डायरेक्ट सेलिंग करायचं आहे, लोकांना बल्कमध्ये मेसेजेस पाठवायचे आहे स्वतःच्या सर्व्हिसेसबद्दल किंवा प्रोडक्ट्सबद्दल, त्यांना लवकरात लवकर तुम्हाला सेल्समध्ये कन्वर्ट करायचे आहे, अशा लोकांसाठी. सातवा प्रकार वेबसाईट मार्केटिंग. तुमची वेबसाईट म्हणजे तुमचं 24 तास सुरू असणारं, 7ही दिवस सुरू असणारं एक दुकान आहे. तुम्ही झोपलेले असता, सुट्टीवर असता, पण तुमची वेबसाईट काम करत असते. यामध्ये येतं तुमची प्रोफेशनल वेबसाईट बनवणं किंवा मग लँडिंग पेज बनवणं. लँडिंग पेज म्हणजे काय? उदाहरण सांगते, तुमचा कुकिंगचा क्लास आहे, त्यासाठी एक स्पेसिफिक पेज बनवता. फक्त त्या क्लासची माहिती, फोटोज, रिव्ह्यूज आणि रजिस्टर नाव बटन. हे लँडिंग पेज तुमच्या बिझनेसचं कन्व्हर्जन होण्यासाठी खूप जास्त उपयोगी आहे. वेबसाईट किंवा लँडिंग पेज कोणासाठी उपयुक्त आहे? सर्वांसाठी.
आजच्या डिजिटल काळामध्ये जर तुमचं वेबसाईट नाही तर तुम्ही डिजिटली मागे पडत आहात. तुम्ही तुमच्या पोटेन्शियल कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही ट्रेडिशनल मार्गांचाच वापर करताय. जर तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी प्रोफेशनल वेबसाईट किंवा लँडिंग पेज बनवून पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. आता सर्वात प्रॅक्टिकल क्वेश्चन. इतके प्रकार पाहिले, नक्की मी सुरुवात कुठून करायची? माझं उत्तर सोपं आहे, तुमच्या गोलनुसार. फॉर एक्झाम्पल, बिझनेस ओनर्स आहात, लवकरात लवकर कस्टमर हवंय, व्हॉट्सअप मार्केटिंग आणि मेटा ॲड्स पासून सुरुवात करा. स्टुडंट आहात, डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करायचंय तर गुगल ॲड्स, मेटा ॲड्स आणि SEO शिकून घ्या. त्याची सध्या सर्वात जास्त डिमांड आहे. फ्रीलान्सर्स आहात, सोशल मीडिया मॅनेजमेंट शिका. गुगल ॲड्स, मेटा ॲड्स यामधून सर्वात जास्त क्लायंट्स मिळतात. आणि जर तुम्हाला पर्सनल ब्रँड बनवायचा आहे तर सोशल मीडिया मार्केटिंग आणि कॉन्टेंट मार्केटिंग पासून सुरुवात करा. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टी एकत्र शिकण्याचा ट्राय करू नका. आधी तुमची गरज काय आहे त्यानुसार प्रायोरिटीवाल्या गोष्टी शिका आणि मग बाकीच्या गोष्टींकडे जा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं डिजिटल मार्केटिंगचे हे 7 प्रकार. या प्रत्येक प्रकारावर आपण आपल्या कोर्समध्ये स्वतंत्र व्हिडिओ बघणार आहोत, स्टेप बाय स्टेप, आणि तेही प्रॅक्टिकली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मार्केटिंग फनेल आणि कस्टमरची जर्नी. म्हणजेच एखाद्या माणसाने तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर किंवा तुमचा ब्रँड पाहिल्यानंतर त्याचे कस्टमर होण्यापर्यंतची जर्नी. आणि हा पूर्ण प्रवास एकदा कळाला ना की डिजिटल मार्केटिंगची स्ट्रॅटेजीवाला लॉजिक लवकर क्लिअर होतं. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. नमस्कार, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.